नमस्कार यूट्यूब कुटुंबातील सदस्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही सगळी फॅमिली मिळून ट्रिपला गेलो होतो. आणि हा जो व्हिडिओ आहे मी फार दिवसापूर्वी शूट केला होता, पण काय माहीत कुठं विसरून गेले अपलोड करायचं. त्यामुळे आता मी मोबाईलमधली मेमरी फुल झालेली आहे. त्यानिमित्ताने मी सगळे जे जुने व्हिडिओ होते ते डिलीट करत होते. त्यावेळी मला हे व्हिडिओ सगळे सापडले, तर मी आत्ता हा व्लॉग अपलोड करत आहे. तर चला बघू. हाय, मी कोमल आणि आम्ही आता चाललोय चित्रीला. आजरा चित्री ॲडव्हेंचरस असा एक पॉइंट आहे, तो आम्ही बघायला चाललोय. आम्ही पूर्ण फॅमिली. इथं बसलेत पप्पा, इथं आहे मनू आणि पिल्ली आणि आई आणि टाटा टाटा. हे बघा, अक्षय म्हटले करायला ड्रायव्हिंग, मी कोमल आणि बघा अन्विका. हे बघा आमच्या लहानपणीची आठवण, बंबई मिठा आम्ही सगळ्यांनी घेतलंय. तुम्ही खाल्लाय का बंबई मिठा? आजऱ्यामधून जावं लागतं. चित्री धरण आहे त्याच्या सरळ पुढे एक 5 ते 10 मिनिटावर हे चित्री ॲडव्हेंचर आहे. तिकडच आम्ही आता जात आहे. हे चित्रीचं धरण आहे. पुढे आहे चित्री ॲडव्हेंचर. किती सुंदर व्ह्यू आहे बघा. अजून पाऊस नाही आहे, आता सुरुवात झाली पावसाला, त्यामुळे आम्ही आलेलो आहोत. हे बघा माझ्या मागं तुम्ही बघू शकता. त्यांचं दाखवतो मी, चला माझ्यासोबत तुम्ही. मी आता पोहोचलेलो आहोत इथं चित्री ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझम. इथं एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. हे आमचे पप्पा आणि हे त्यांचं रिसॉर्ट जंगलात आहे, बघू शकता. आणि इकडं त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तिथं त्यांचे रूम्स वगैरे आपण बघूच फिरून नंतर. तर आम्ही गाडी पार्किंग करतो. इथून आम्हाला आता रूम दिलेली आहे एक. आम्ही आता तिथे जाऊन चेंज करणार आणि मग आमचा ट्रॅकिंग पॉईंट सुरू इकडं आहे आणि आम्हाला तिकडंच जायचं आहे. तिथूनच चालू आहे. पिल्ली अक्षय म्हणजे चालले, मी पण बोजा घेतलाय. बघा पप्पा आणि आई. एंट्री आमची रूम इथं आहे. इकडे बघा जंगलात तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांचा, किलबिल किर्र असा किन्न आवाज. पूर्ण जंगलात आहे. मस्त आहे व्ह्यू. तुम्ही पण इथं या विजिटला. हे ते सांगायला ते आम्ही केलेलं आहोत चेंज. हे बघा आईनी, ह्यांनी, पप्पा, मनू आणि बाहेर यायलाय पाऊस. आणि हा पावसात खरी मजा आहे. आम्ही ह्या पावसात आता करणार आहोत. तुम्हाला मी मागून दाखवतो. ट्रेकिंग करायला पाऊस यायलाय. आम्ही आता यायलोय सुरू. आणि नाच येत आहे. हे बघा इथं झुला आणि परत इथं बॅलन्स, काय बॅलन्स बम बर समथिंग काहीतरी आहे. हा हे बघा इथून हे करायचं आहे बॅलन्स. आणि तिथं बघा जम्पिंग आहे. आणि हे झाडावरचं घर राहणार तर बसा तरी. हा पावसामुळे थोडं स्लिपी झालेलं आहे. त्यात आई वर चढून बघत आहेत की व्ह्यू कसा दिसतो आहे ते. इकडे मनू पण वर चढलेली आहे. तिला हाईटचा प्रॉब्लेम आहे, ती भिते तरी पण चढले ती. वरून मस्त वाटायला.
चढलेलो आहोत आम्ही. आता मी उतरतो खाली. मला आता अक्षय म्हटल्यासोबत जम्पिंग करायचं आहे. नको मला बंगला नको, गाडी पाहिजे. ओ मी उडी मारतो. म्हणजे इकडं इथं मजा आहे. फक्त असं काही माती असेल ती उडी मारताना पडलो ह्याच्यात पाय धरायचे. उड्या मारायची हो. तुझं दिसणार नाही. मी आता उत्तर त्याच्या नाही बघा. त्यांनी सांगायला आम्हाला ते आले नव्हते तोपर्यंत आम्ही कारभार केला. हे बघा आई चाललेत बॅलेन्सिंग. ओहो तुम्हाला होणार नाही एवढं. काय होणार नाही. मी ना ट्राय करणार. मी दुसरा करू काय. काय करायचंय हेच त्याच्यावर पण नाही थोडं थोडं घेतला तो प्रत्येकाचे. हेच ते खतरों के खिलाडी मध्ये हेच करायचं बघ. स्थिर व्हायला लागते अगोदर. त्यांना इकडे ब्लाइंड ट्रॅक कडे पाठव. आता हे ग्रुप इथे चालू आहे ना यांचं काय मानू. पट्ट्या पट्ट्या दे त्यांच्याकडे. पट्ट्या त्यांच्याकडे काय आहे का विचार. हा आणि ते बघा अक्षय म्हटले टफ मध्ये करायलात. फुडिंग त्यांचा इकडे इकडे उर्या. तिकडं माग अनु मनू पण करायले. दोन्हीच पण शूटिंग घेतो एका तास. 2 टाइम बॅलन्सिंग. मनू वर बा. माझा फोन घ्या. ते नॉर्मल मनून थोडंफार केली माझ्या सोबत मागून आलेत. आर्चरी करायला आहे बघा इकडं. अक्षय म्हटले करायलेत दाखवतो. तीन स्टार्ट. अर्जुन आमचे 3 स्टार्ट. टाकतील जेवढ्या वर्षी तेवढे होते. होय हो माहित आहे ना मला. आपल्याला येत नाही. आपण वरच करून मार मग खाली झाले. आईंचं चालू आहे. जेवढं मागं ओढणार तेवढा लांब जाणार. थांब मी सांग. ट्राय करायलात. पहिला चान्स चुकला आई. माझा पण जाय नाही. फक्त ग्रुप मधला अक्षय म्हटल्यांचे गेलेत. माझं त्या बोर्डाला पप्पाने मारले. कुठं मारले. पप्पांचा नाही. पप्पांचा वर गेलाय. माझा फोटो मारले का नाही. तुमचा फोटो मारूया. फोटो मारले. हे मी मारतो ते. कोशिंबीरला चला चला सांगणार ना तुम्ही. हे आमचे गायडन्स. आणि नावच विचारायचं. हा नाव सांगा घेऊ तुमचं. गंगाराम. गंगाराम. मला नंबर म्हणतात तो धोंडीबा म्हणते ते कोण होते. ते पण आम्ही चाललोय आता अंधारी कोशिंबीर कडे. त्यांनी मला ॲडव्हेंचर या त्या पर्यटनस्थळी आलोय. चित्री धरणापासूनच हे थोड्या अंतरावर या ठिकाणी सुंदररित्या एका शेतकऱ्यानं या ठिकाणी बगीचा खेळणी एक चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे. दोंडीबा म्हणून आहेत. या ठिकाणी बरेच खेळणं पाळणं वगैरे सुंदररित्या केले आहेत. पर्यटकांची इथं भरपूर गर्दी आहे. वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी त्या राबवलेले आहेत
आणि फॅमिलीसह लहान मुले मोठी मुले सर्व आम्ही सुद्धा या ठिकाणी फॅमिली आलोय. तर एक मजा येते निसर्गरम्यामध्ये वातावरणामध्ये. या ठिकाणी हा पॉईंट ॲडजस्टमेंट केलेला आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर यांनी चित्री प्रकल्प उभा केला. मेहनत घेऊन गडिंग्लज चंदगड आजरा तालुक्याचे भाग्य विधाते माननीय बाबासाहेब कुप्पेकर साहेब यांनी चित्री प्रकल्प उभा केला आणि त्याला लागूनच हा प्रकल्प हा अळविंचर म्हणून एक चांगल्या पद्धतीने एका शेतकऱ्याने या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी चालू केलेला आहे. खरोखर या शेतकऱ्याला धन्यवाद देण्याइतपत म्हणजे दिल तेवढं कमी आहे. जय आई. चला सगळी चाललेत अंधळी कोशिंबीरकडं. करून या आर्चरी आमची झालेली आहे करून. आम्ही चाललोय अंधळी कोशिंबीरकडं. हाँ करा चलो है हाँ हे बघा सगळ्यांचा माझा तर एक्सप्रेम मस्त होता. आई तुमचा मस्तच. मनू अक्षय म्हटले तुमचा कसा होता? मस्त होता एक्सपिरियन्स. जरा आंधळी कोशिंबीर मी जरा पडली ऍडव्हेंचरस झालं. मस्त. मला पण भारी मजा आली आणि मेन म्हणजे आमच्या आईने बी केलं. मम्मी केला आम्ही इथं आलेलो आहोत. खरं म्हणजे काय करायचं. चला नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. हे चार चालूया की. हे बघा अक्षय म्हटले फाटलेली. अक्षय म्हटले डेंजर. हे बघा मी तर हे काय चढलोय. हे काय करणार नाही. सावकाश. कसा होता एक्सपिरियन्स? वाईट वाईट दुखतात. काही चढाल्यात. तुम्ही सोडा. आई चढाल्यात. हा बस इकडे बघा. जा 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 जा. सगळ्या मी पप्पांना हाताच्या सगळ्या अक्षय मठी चढलेले आहेत. इथं पाऊस आलाय. पिला आणू. या सेक्शनमध्ये भरपूर साऱ्या मॅक्सली करून हात आणि पाय यांचे व्यायाम प्रकारचे जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. जराशा कष्टाच्या आहेत पण जरा ट्रिकी आहेत. मजा.
ही आहे ट्रेकिंग हायकिंगची ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये पूर्ण हाता आणि पायाचा वापर करून आपल्याला टॉप गाठायचा आहे. जर नाही म्हटलास तरी एक 10-15 फूट हिची हाईट असेल. आणि आता इकडं आमच्या आई चढायल्यात रोवर. व्हाईट टाय मी केलंय, हात आणि पाय जातात. आईंना आमच्या खतरो की खिलाडीमध्ये घ्यायला पाहिजेत. इकडं बघा, इकडे टॉप केलंय. घरात बसून खतरों के खिलाडी बघत असताना हा बघा, आपण खेळाडू ना म्हणतो, हे काय सोपं आहे नाम नाही म्हटले. आणि इकडं पप्पा चढलेले आहेत. हे बघा, पप्पा इकडे हे करणार ऍक्टिव्हिटी. हे आम्ही करतो तज्ञाचा जास्त जोखीम आहे यामध्ये. पण तज्ञाचं काय नाही करताना समजतंय आपल्याला की नेमकं काय होतंय. हाय ते बघा, खतरों के खिलाडी. ही आहे ओव्हर हँगिंग हे ॲक्टिव्हिटी. यामध्ये बॅलन्स करून लाकडावरून जायचं आहे. आणि यूट्यूबर कोमल माटले आता टॉप गाठतात काय बघायचं आहे. जरा स्लिपी झालेला आहे, त्यामुळे चढण्यास जरासं पाय स्लिप होत आहेत. तुमच्या वरती आहे म्हटलं करणार आहेत. आईने आता जस्ट केलेला आहे, मी पण ट्राय करणार आहे. उद्या सकाळी उठून जाईल शाळेला. जरा गॅरंटी कमी आहे. संध्याकाळी रामकृष्ण हरी करायचं आहे. आता आई ती ऍक्टिव्हिटी करायला बघू शकता तुम्ही. पप्पा तुम्ही पण जावा, चला पप्पा ना. तिकडे बघा आई करायल्यात, पण आमचे पप्पा काही करना झाल्यात. हा चला. बघा तो काय काय करायला काय काय करायला. एक पाय एकावर ठेव रे. एक पाय एकावर ठेवायचा, दुसरा पाय दुसऱ्या कंड्यावर घ्यायचा, पण जरा बॅलन्स ठेवून. बॅलन्सिंग आहे यात सगळं. खेळ बॅलन्सिंग का आहे. सुरू म्हणा. 1 2 3 स्टार्ट. म्हणजे मागणं मी बी करतो. हे धर व्हिडिओ करता. जाऊया चल. तो तर ते कशा करतील ते केलीचा तेच हे आहे, म्हणून एक करू देत. म्हणून आमची फायनली एक तरी करायले भिवून कार्तिक म्हटलेला दाखवला पाहिजे व्हिडिओ कशा पद्धतीने म्हणून केलेला भिवून केली नाही. फल्ला हे बघा. आणि तेव्हा मनूला सांगाले एक्सपिरियन्स सांगाले मनू आला आम्हाला हाका मारायलात, कारण आता मी वॉटरफॉलकडे चाललोय. चप्पल नाही आमच्या पायात, आणि ते पण इकडे चाललेत. चला आम्ही पण जातो. पोहोचल्यावर तुम्हाला हे करतो. तर ना काय पूर्ण जंगलात आहे. हा स्लिप होत्यात. बघा पूर्ण जंगल आहे, आणि जंगलातून जायचं आहे पायवाट. आमची एक फॅमिली आणि पुढे एक फॅमिली आहे, असे 2 फॅमिली आहेत. बाकीचे पण आहेत भरपूर. इथं पॉईंट भरपूर जण आले तिथं. आम्ही यांना भेट दिलेली आहे. आई बघा, आईंकडं मोबाईलची बॅग आहे. आता पिल्लीची शिफ्टिंग अक्षय माटलीकडे आहे. चलायचं जरा धबधबा बघण्याची. तिकडे बघा, मी हे बघा चढून आलेली आहे. वाईट आहे, कारण पाऊस असल्यामुळे स्लिपी झालेला आहे, घसरायलाच पाय. आणि इकडं आमचं अजून वर चढायचं आहे, इकडून वर जायचं आहे. बिल्ली सगळे आहेत, या तुम्ही. डेंजर हो बिल्ली. हा बेस्ट. हा या सर. सांगतो तुम्हाला. हे बघा अनवानी चला लावा दिसायला तुम्हाला. आणि वेदना एवढी आहे, सवय नाही त्यामुळं. हे बघा डेंजर परिस्थिती आहे, डेंजर. जाईल की मी 5 फूट आहे. हे बघा कांद्यापर्यंत पाणी. बोटिंग. इकडं आम्ही चाललोय बोटिंगला.
जाते दादा धरते चल सांगतो तू पण चल हो नाही काय बार व्हिडिओ तर घे आता वॉटरफॉलवरून आलोय, बोटिंग केले, स्विमिंग केले आणि आता आम्ही कपडे चेंज करून हे बघा इथं शेकोटीला बसलेलो आहोत. दाखवतो तुम्हाला. तुम्हाला कसं वाटलं? चालू आहे जेवण आमचं. ताटं लावायला त्याच्या आधी थंडी भरपूर वाजाले, त्यामुळं हे आमचे गायडन्स ते पण चहा प्यायला बसलेत आमच्यासोबत. इथं मनू प्यायले चहा, हे जीवन चहा प्यायल्यात. आम्ही आता जेवायच्या आधी चहा पिणार. आम्ही इथे जेवणार आहोत, आम्हाला इथं देणार आहे जेवण. हे बघा आमचं जेवण लावलेलं आहे. मी जेवण जेवण झालेलं आहे, जेवण मस्त होतं. आणि आम्हीच आता आमची शेवटची फॅमिली उरली, बाकी सगळी गेल्यात. कारण आता अंधार झालाय. माझ्या मागं बघू शकता तुम्ही, इकडे बघा त्यांचं स्टाफ मेंबर. आम्ही पण आता जाणार आहे. मस्त आहे, पण फक्त इथं उन्हाळ्यासाठी एक नंबर आहे हे. का तर पावसाळ्यात की नाही जे हे केलेत पावसात जरा ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ना त्या जरा स्लिप्पी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ते सगळं करायचं असेल तर तुम्ही उन्हाळ्यात या, असा माझा पर्सनली रेफरन्स आहे. अक्षय म्हटले तुमचं काय म्हणणं आहे? हां नाही बेस्ट आहे. पावसाळ्या उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे, पण जरासं उन्हाळ्यामध्ये जास्त अजून जास्त मजा घेता येईल. तुला फक्त धबधबा बघायला येणार नाही उन्हाळ्यात, आणि पावसाळ्यात ते बघायला. चला बघा बसलाय, त्यांची ओळख करून देतो. तुम्ही तुमची ओळख सांगितलं तर बरोबर, कारण मला माहित नाही आहे. आम्ही कराडावरून आलोय. मूळचं कोल्हापूरचंच आहे आम्ही. माझं नाव मोहन लाळगे आणि आम्ही पहिल्यांदाच या प्रकल्प बघायला. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. तुम्हाला म्हणू, तुला आई, तुम्हाला? हा काही बोलणार नाही वाटतं. हा थंडीन काकडलाय का? त्याला आता करायला काही नाही, कंटाळा आहे म्हणून. आणि हे आमचे गायडन्स. ॲडव्हेंचर हा प्रकल्प बघून एका प्रगतशील शेतकऱ्यानं उभारलेला हा प्रकल्प, की जेथे ट्रेकिंग, त्यानंतर आर्चिड, त्यानंतर जेवढे म्हणजे स्टंट सारखे प्रकार आहेत, रोपिंग वगैरे चढण्याचे उतरण्याचे सुंदर, त्यानंतर स्विमिंग टँक वगैरे आहे, पोहणे, असे सगळे प्रकार आम्ही आज केलेले आहेत. मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे. आणि आता आम्ही ही आमची 1 दिवसाची सहल ट्रिप एन्जॉय करून मस्तपैकी परत चाललेलो आहोत. त्याचे जे मालक आणखीन जे आहेत, इथं भरपूरसे लोक येतात, त्यामुळे त्यांनी भरपूर अशा सुविधा केलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना धन्यवाद. आणि आमची सहल छान मस्तच आमची एन्जॉय झालेली आहे. आम्ही सर्वजण आता परत चाललेलो आहे. बाय बाय.